नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? होप सो की तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे क्रेडिट कार्ड बद्दल. ऑलरेडी आपण क्रेडिट कार्ड म्हणजे काय, क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने काम करत असतं, क्रेडिट कार्डचा उपयोग काय काय आहे याबद्दल ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की क्रेडिट कार्ड जर आपण युज करू तर त्याचे चार्जेस आपल्याला कुठल्या लागू शकतात याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड युज करत असाल आणि जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नसेल तर तुमचा खूप जास्त लॉस होऊ शकतो, तुम्हाला तोटा होऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे. कारण जेव्हा आपण क्रेडिट कार्ड युज करतो तेव्हा आपल्याला त्याचे चार्जेस कुठले आहेत हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण ब्लाइंडली काय करत असतो, क्रेडिट कार्ड युज करत असतो. म्हणून या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे वेगवेगळे असे क्रेडिट कार्डचे चार्जेस जे की आपल्याला माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा क्रेडिट कार्ड जेव्हा आपल्याला कुठलीही बँक ऑफर करते तर ती ऑफर करत असते आपल्या क्रेडिट स्कोअरवरती. आपल्या क्रेडिट स्कोअर कशा पद्धतीचा आहे, आता हे क्रेडिट स्कोअर काय आहे यावरती सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर जेव्हा बँक आपल्याला एखादं क्रेडिट कार्ड ऑफर करत असते तर ते क्रेडिट कार्ड जे आहे ते फ्रीमध्ये ऑफर करत असते. परंतु काही अशा बँक्स आहेत की ज्या काय करतात, त्याची अॅन्युअल फी जी आहे ती म्हणजे काय करतात, चार्ज करतात. कधी कधी अॅन्युअल फी काय असू शकते, ती 0% किंवा 3% मध्ये असू शकते. म्हणजे काय, कधी कधी आपल्याला बँक काय करते, फ्रीमध्ये क्रेडिट कार्ड देते किंवा काही बँक त्यावरती चार्ज आकारतात. म्हणजे काय, अॅन्युअल फीज असते. ती काय असते, अॅन्युअल फीज. म्हणजे ते कार्ड मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी अॅन्युअल फीस द्यावी लागते. परंतु यामध्ये एक असं एक्झम्पशन आहे, एक्झम्पशन म्हणजेच आपण एक असं म्हणू शकतो की त्यामध्ये सूट आहे की जर तुम्ही क्रेडिट कार्ड हे एका लिमिट पर्यंत युज करत असणार, म्हणजे 2 लाख 3 लाखापर्यंत युज करत असणार, तर हा जो तुम्हाला अॅन्युअल फीस लागणार आहे, म्हणजे जी पण 1 ते 3% असेल किंवा 1 ते 2% जी अॅन्युअल फीस तुम्हाला लागणार आहे ती अॅन्युअल फीस तुम्हाला लागणार नाही. म्हणजे ही बँक आपल्याला सांगते, बँक आपल्याला ऑफर करत असते. जर तुम्ही एका अॅन्युअल इयर मध्ये एवढा क्रेडिट कार्ड युज केलं तर तुम्हाला त्यावरती जो पण अॅन्युअल चार्ज आहे, अॅन्युअल फीस आहे ती तिथे तुमचा लागणार नाही. म्हणून हा एक इम्पॉर्टंट चार्ज असतो, त्याला म्हणतो आपण अॅन्युअल फीस. त्यानंतर दुसरा असा चार्ज आहे की जो खूप महत्वाचा आहे सर्वांसाठी. जेव्हा आपण क्रेडिट कार्ड युज करतो मित्रांनो, तर ड्यू डेटच्या अगोदर जी पण आउटस्टँडिंग असेल ती आउटस्टँडिंग आपल्याला पे करायची आहे. जर ती आउटस्टँडिंग किंवा जी पण अमाऊंट आपण युज केली असेल तर ती अमाऊंट जर आपण ड्यू डेटच्या अगोदर नाही भरली तर त्यावरती आपल्याला खूप जास्त इंटरेस्ट हा चार्ज होऊ शकतो. त्यावरती आपल्याला जीएसटी सुद्धा लागू शकते. म्हणून जी पण आउटस्टँडिंग आहे ती आउटस्टँडिंग आपल्याला काय करायची आहे, बिल म्हणजे ड्यू डेट असेल, ड्यू डेट काय की 30 ते 45 दिवस आपल्याला मिळतात जेव्हा आपण कुठलाही क्रेडिट कार्ड युज करतो. तर तो एक फ्री पिरियड असतो. परंतु त्या पिरियड नंतर जर आपण तो बिल ड्यू डेटच्या अगोदर नाही भरू तर आपल्याला त्यावरती जबरदस्त काय लागू शकतो, त्यावरती इंटरेस्ट लागू शकतो. म्हणून काय करायचं, आपल्याला काळजी घ्यायची आहे. क्रेडिट कार्ड युज करण्यापूर्वी आपल्याला क्रेडिट कार्ड युज केल्यानंतर जो पण अमाऊंट असेल, जी पण प्रिन्सिपल अमाऊंट असेल ती आपल्याला वेळेच्या अगोदर काय करायची आहे, पे करायची आहे. त्यानंतर आहे मित्रांनो लेट पेमेंट फीस. म्हणजेच काय की जर तुम्ही ड्यू डेटच्या अगोदर तुमचा आउटस्टँडिंग अमाऊंट, प्रिन्सिपल अमाऊंट जर तुम्ही नाही भरली तर जेवढ्या दिवस तुम्ही ती पेमेंट लेट करणार तेवढ्या दिवसासाठी तुम्हाला काय लागू शकते, लेट पेमेंट चार्जेस सुद्धा लागू शकते. मग ती लेट पेमेंट चार्जेस तुमची डिपेंड करेल की तुम्ही किती अमाऊंट युज केलेली आहे आणि तुमच्या किती अमाऊंटचा आउटस्टँडिंग आहे. तर ही असू शकते 100 रुपये किंवा 1000 पर्यंत असू शकते. किंवा मग ती डिपेंड करते तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलवरती की तुम्ही किती युज केलेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ओव्हर लिमिट फीस. म्हणजे काय की जर तुम्हाला एखादं क्रेडिट कार्ड, जर तुमच्याकडे एखादं क्रेडिट कार्ड असेल आणि त्या क्रेडिट कार्डची लिमिट असेल 1 लाख रुपये आणि त्या 1 लाख रुपयामधून आपण जर 30,000 रुपये युज केले असेल, म्हणजे 30% जर क्रेडिट कार्ड आपण युज केलं असेल तर त्यावरती एवढा तुम्हाला ओव्हर लिमिट फीस लागणार नाही. परंतु जर तुम्ही पूर्ण क्रेडिट कार्ड युज केलेलं आहे आणि पूर्ण क्रेडिट कार्ड युज केल्यानंतर तुम्हाला काय होऊ शकते, त्यावरती ओव्हर लिमिट चार्जेस, ओव्हर लिमिट फीस सुद्धा तुमच्याकडून बँक काय करू शकते, आकारू शकते. आणि ही जी फीस असू शकते ही 2 ते 3% असू शकते. म्हणजेच जेवढा ओव्हर लिमिट तुम्ही युज केला त्यावरती तुम्हाला 2 ते 3%चा काय लागू शकतो, इंटरेस्ट लागू शकतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड युज करणार तर तो रेंजच्या मध्येच युज करा. म्हणजेच आपण 30% पर्यंत काय करू शकतो, क्रेडिट कार्ड युज करू शकतो. म्हणजे जर 1 लाख रुपये असेल तर आपण महिन्याला 30,000ची अमाऊंट त्यामध्ये आपण युज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश ऍडव्हान्स फीस. म्हणजे काय, जर तुम्ही क्रेडिट कार्डचा युज करून तुम्ही एटीएम मधून पैसे विड्रॉ करत असाल तर
जी पण अमाऊंट तुम्ही विड्रॉ केलेली असेल तर त्यावरती आपल्याला 2 ते 2.5% पर्यंत इंटरेस्ट लागू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, क्रेडिट कार्डची जी पण क्रेडिट कार्ड युज करून आपल्याला एटीएम मधून पैसे काढणं टाळायचे आहेत, कारण यावरती खूप जास्त इंटरेस्ट आपल्याला लागू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो बॅलन्स ट्रान्सफर फीस. म्हणजेच काय की जर आपण एका क्रेडिट कार्डवरून दुसऱ्या क्रेडिट कार्ड वरती आपण जर बॅलन्स ट्रान्सफर करत असू तर यावरती आपल्याला काय लागू शकते, 1 ते 2% काय लागू शकते, यावरती फीस लागू शकते. म्हणून जर ही फीस आपल्याला टाळायची असेल किंवा अवॉइड करायची असेल तर आपल्याला एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवरती पैसे पाठवणं किंवा अमाऊंट ट्रान्सफर करणं हे टाळणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर वेगळ्या अशा फीस आपल्याला लागतात, जसे की प्रोसेसिंग फी लागू शकते किंवा मग रिटर्न पेमेंट फीस असू लागू शकते. तर मित्रांनो हे होते वेगळे असे चार्जेस जे की आपल्याला क्रेडिट कार्ड युज केल्यानंतर लागू शकतात. जर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीपासून बचाव करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपरली क्रेडिट कार्ड युज करायचं आहे. क्रेडिट कार्डचं मॅनेजमेंट प्रॉपरली करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अमाऊंट तर युज करायची असेल परंतु त्या अमाऊंटवरती तुम्हाला कुठल्याच प्रकारचा चार्ज किंवा फीस लागणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो हे होते वेगळे असे चार्जेस जे की तुम्हाला क्रेडिट कार्ड युज केल्यानंतर लागू शकतात. तुम्हाला माहित आहे की अशा वेगळे क्रेडिट कार्डचे फीस आपल्याला किंवा त्याचे चार्जेस आपल्याला लागू शकतात. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कारण की क्रेडिट कार्डचा युटिलायझेशन जास्त वाढलेला आहे आणि लोकांना क्रेडिट कार्ड बद्दल अवेअरनेस नाही, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. तर मित्रांनो आपण इथेच थांबूयात, भेटूयात एक नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.